इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे, मध्यम गॅसवरती भाजायचे. आता हे पहा, हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, मध्यम गॅसवरतीच भाजलेत. आणि मी इथे तुम्हाला दाखवते, ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे, इथपर्यंत भाजून घ्यायचे. साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे. आता शेंगदाणे भाजून झालेत, मी हे एका ताटात काढून घेते आणि शेंगदाण्याचं साल सगळं काढून घेतलंय. आता साल काढणं हे ऑप्शनल आहे, नाही काढलं तरी चालेल. आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं. तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, अगदी कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालतं. आता याच्यात मी 1 वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत. 1 वाटी खजूर होते, त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते. खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले, पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं. तर जेव्हा आपण हे खजूर तुपात टाकू भाजण्यासाठी, तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका. हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे 1-2 तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे. आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे. हे परतत असतानाच अगदी 1 ते 1.5 मिनिटात छान शिजतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत. लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे. 1 वाटी खजुरासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल. आता हे शेंगदाणे या खजूरसोबतच मी इथे परतून घेते. शक्यतोवर हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा. हे थोडंसं हार्ड असतं, पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला 1 ते 1.5 मिनटं हे परतून घ्यायचं आहे, खूप काही जास्त परतायचे नाही आहे. तर हे पहा, आता हे छान परतून झालं आहे. हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगदाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे. तर आता हे पहा, खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस झालेले आहेत. त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही, पटकन असं वाटलं जातं. आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात, पण अगदीच गरज पडत नाही. हे आपण जेवढं मटेरियल घेतलं आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात. तर आता हे मी एकजीव करून घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू, बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात. आता मी याचे लाडू वळून घेते. हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं, कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं. तर मग अशा प्रकारे हे पहा, मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो. तर हे अगदी 2च साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत. मुलं असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात, तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं जे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात. बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हवं तर याचं सालसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात. आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलंय. तर आता साधारण 1 वाटी हे कूट असेल, त्यासाठी मी पाव वाटी गूळ वापरला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 1 चमचा तूप टाकून घेतलं. आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ. तर हे पहा, हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे. असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे. आता याचे लाडू वळून घ्यायचे. तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे. आपण यात तूप टाकलं आहे आणि शिवाय गूळ शेंगदाण्यांना सुद्धा तेल सुटतं, तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही. फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात. तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते. एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात 5 ते 6 लाडू आरामात होतात. तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत.
हे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली. त्यात आपल्याला 4 ते 5 चमचे तूप टाकून घ्यायचंय. साजूक तूप वापरायचंय. आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचंय. तर इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ वापरलंय. आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो. तर हे 1.5 वाटी मी नाचणीचं पीठ वापरलंय. आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचंय. आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं. आता 2 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते. तर हे 1.5 वाटी पीठ भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात. आता हे पीठ छान भाजून झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ. गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यात 1.5 वाटी गूळ घेतलाय. हा गूळ मी छान किसून घेतलाय. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय. आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. अगदी एकतारी असा पाक बनवायचा नाहीये, पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मध्यम गॅसवरती आता मी हा गूळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे. हे पहा, गूळ अगदी व्यवस्थित वितळला आहे. गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल. आता गूळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक 2-3 मिनिटं चांगला उकळू द्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे. थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय. आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीने बोटाला लावून पाहिला. हे पहा, एक तार अशी तयार होत नाहीये, पण अगदी बारीकशी तार याची तुटते. तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे. याच्यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर लाडू कडक होतील. आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालं आहे. आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचा आहे. तर गुळाचा पाक चाळून टाकायचा, म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल. आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक ह्या पिठात टाकायचा, अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे. आता हे पहा, हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते. जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरीसुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल. तर हे मी आता छान एकजीव करून घेते. कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे, हे आपण बाजूला उतरवून घेतलेली आहे. आता हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आहे. गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले. तुम्ही याच्याऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील मनुके टाकू शकतात, किंवा भाजलेल्या तिळीची पावडर, भाजलेल्या शेंगदाण्यांची पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात. आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलायची पावडर टाकून घेतली, साधारण अर्धा ते 1 चमचा. हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतायत हे किती कोरडं वाटतंय. आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे. तर 1.5 कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी 1.5 कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप. आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलं आहे. मिश्रण थोडंसं कोमट आहे. हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे, नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो. तर हे पहा, आता मी ह्याचे छान लाडू वळून घेते. तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो, पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते. ह्या लाडूंची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ते कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. हे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तीळ घेतले. जे आपले गावरानी तीळ असतात ते तीळ मी इथे वापरलेले आहेत. हे तीळ आपल्याला 1-2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी तिळाची पावडर बनवून घेतली आहे. त्यानंतर याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे. शेंगदाण्यांचं तुम्ही साल काढूनही घेऊ शकतात. मी डायरेक्ट हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले. आता ह्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलंय. त्यात अर्धी वाटी गूळ टाकून घेतलाय. ह्या गुळाचे आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे.
अगदी 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हा गूळ इथे शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय की इथे आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते या गुळात आपल्याला टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि हे आपल्याला अगदी 1 मिनिट फक्त यात परतून घ्यायचं आहे. हे छान एकजीव झालं की मग गॅस बंद करायचा. हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे. हे लाडू अगदी मऊ तयार होतात. लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही हे लाडू सहज खाता येतील असे तयार होतात. आणि शेंगदाणे, गूळ आणि तीळ असल्यामुळे भरपूर असतात, आयर्न भरपूर असतं. तर असे हे आपले झटपट तयार होणारे हे लाडू तयार आहेत. इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी बदाम घेतले. इथे मी कच्चेच बदाम घेतले. तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात. आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून त्याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर 1 वाटी बदामसाठी मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे. आता हे मी बाजूला काढून घेते. आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. बदाम मुळातच थोडेसे गरम असतात, तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात. मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत. तर मग अशा पद्धतीने आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. या लाडूंमध्ये तुम्ही खारीक, खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ॲड करू शकतात.